जय राम कृष्ण 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 जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले गो साजनी सुख झाले गो साजनी तुहा विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा झाले मोता जनी सुख झाले होता जनी साजनी हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आभाडी हरी बोल म्हणून विठ्ठली आभाडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी 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 तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा 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 विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो
हा माधव बरवा तू हा माधव बरवा 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 विठ्ठल बरवा तू हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे देवी वर देवी वर देवी वर विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर देवी वर बापर घुमा देवी वर देवी वर देवी वर विठ्ठल बर विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा 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 विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा 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 विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा आवडते काही भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवने आन नाही तुझे त्रिभुवने आल नाही तुझे त्रिभुवने आल नाही तुझे नावडे वैकुंठ क्षीराचा सागर वैकुंठे बळी बळार नावडे वैकुंठ क्षीराचा सागर यावडे वैकुंठ शिराचा सागर तरुणी अंतर राहिलासा रोनी अंतर रहे शांता रोनी अंतर रहे शांता सर्व भावे त्यांचे सर्वस्व कोड त्यांचे सर्वस्वी गोड सर्व भावे त्यांचे सर्वस्व ही कोड भाविकांचे सर्वस्व ही गोड तुळसी दळ गोड करून घ्यावे तुळशी दळ गोड करून घ्यावे तुळशी दळ गोड करून घ्यावे सर्वस्वे त्यांचा म्हणवे विकेला त्यांचा मन विवेकला सर्वस्वे त्यांचा म्हणवी विकेला त्यांचा म्हणवी चित्त द्यावे बोला सांगितल्या चित्त द्यावे बोला सांगितल्या चित्त द्यावे बोला सांगितल्या तो का म्हणे भक्ती सुखाचा बांधिला सुखाचा बांधिला म्हणे भक्ती सुखाचा बांधिला आणि भक्ती सुखाचा आणि का विठ्ठला धर्म नाही आणि का विठ्ठला धर्म नाही का विठ्ठला धर्म नाही नावडे वैकुंठ क्षीराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ क्षीराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर धरुणी अंतर राहिलासा धरुणी अंतर राहिला अंतर राहिला विठोबा रखुमाई चोपार माये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई
बार ओ बार कुमार ओ बार ओ बार कुमार 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 ओ बार अरे कुमार बार कुमार ओ बार कुमार अरे बार कुमार ओ बार कुमार अरे बार कुमार ओ बार कुमार भक्ता होनी देवा आवडती काही भक्ता होनी देवा आवडती काही तभोनी देव आवडते काही भक्त भोनी देव आवडते काही भक्ता होनी देवा आवडते काही भक्ता होनी देवा आवडते काही भक्त भोनी देव आवडते काही भक्त भोनी देव आवडते काही त्रिभुवनियार नाही तुझे त्रिभुवनियार नाही तुझे नाबडी वैकुंठ शिराचा सागर नाबडी वैकुंठ शिराचा सागर त्रिभुवनियार नाही तुझे त्रिभुवनियार नाही तुझे नावडे वैकुंठ शिराचा सागर नावडे वैकुंठ शिराचा सागर तजोनी अवतार पाहे दासा
धरुनी अंतर रहे सदा वैकुंठ क्षीराचा सागर नावडे वैकुंठ क्षीराचा सागर विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी विठ्ठल 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु दत्ता महाराज की जय
सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री खंडोबा महाराज की जय आदिशक्ती मुक्ताई माता की जय बजरंग बली हनुमान की जय धर्मवीर संभाजी महाराज महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज महाराज की जय बोलो रे भाई सबंदन की जय भक्ताहुनी देवा आवडते काही त्रिभुवनी आन नाही तुझे नावडे वैकुंठ क्षीराचा सागर धरोणी अंतर राही दासा सर्व भावे त्यांचे सर्वस्व ही गोड तुळशीदळ कोड करून घ्यावे सर्वस्वे त्यांचा मनवी विकिला चित्त द्यावे बोला सांगितल्या तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधिला आणि विठ्ठला धर्म नाही नावडे वैकुंठ क्षीराचा सागर दरोणी अंतर राही दासा विठ्ठला विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव धवल हासम विठ्ठलम चिंतयामि कलावज्ञ जीवोधरार्थावतारम कलंकंक तेजोदि कामोदि वक्त्रम कलानीश बाधापनोदार दक्षम समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सर्वेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थनीतिं नमो नारायण गिरिजिं परब्रह्म स्वरूपं जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्तबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची प्रभु के चरणों में करहु सदा पुनि पुनि प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत बिराजिए आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए कथा करहु मति अनुसार कथा करहु मति अनुसार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए कथा करू मति अनुसार कथा करू मति अनुसार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए पधारिए पवन कुमार पधारिए पवन कुमार आइए हनुमंत विराजिए आइए हनुमंत विराजिए ओ पधारिए पवन कुमार पधारिए पवन कुमार आइए
हनुमंत विराजिए, आइए हनुमंत विराजिए। भक्ता होणी देवा आवडते काही, त्रिभुवनी आन नाही तुझे नावडे, वैकुंठ क्षीराचा सागर धरोणी अंतर राहे दासा। मुक्त कैवल्य तेजोनिधी परब्रह्म स्वरूप योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुखनिवासी नित्य स्मरणीय ब्रह्मलिंग गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज, माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबाराया, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबाराया, हिंदू धर्मरक्षक, हिंदू हृदय सम्राट गुरुवर्य महंत श्री गुरु श्री रामगिरीजी महाराज, गुरुवर्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज आदी करून वारकरी संप्रदायातील सकल संतांच्या स्मृतीला प्रथमतः अभिवादन करतो। उपस्थित भगवान स्वरूपाधिकार संपन्न श्रोतू वर्ग असेल, भगवान स्वरूपाधिकार संपन्न विनेकरी, टाळकरी, मृदंग वादक, हार्मोनियम वादक, गायनाचार्य मंडळी सर्वांच्या चरणारविंद प्रथमतः साष्टांग प्रणिपात करतो। प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी निरूपणा करता गायलेला भंग यच्चावद्या भूतलावरती जडजीवांचा उद्धार करण्याकरता मृत्यू लोकामध्ये खऱ्या अर्थानं ज्या महात्म्याचं आगमन झालेलं आहे ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरू, पंचमवेद निर्माते, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा देवाची आवड सांगणारा 5 चरणाचा अभंग। विठ्ठल या भंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराया पंढरीश पांडुरंग परमात्म्याची आवड तुमच्या माझ्या समोर सांगतायत। काय सांगतात तुकोबराया? पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचे निष्ठावान सेवक असणारे माझे जगद्गुरु तुकोबा सकाळी उठलं की पंढरीश पांडुरंग परमात्म्याची साधना करावी। हे गावातल्या लोकांनी बघितलं, साधकांनी बघितलं, साधकांनी आपापसात चर्चा चालू केली, अरे तुकोबा आणि आपण सारखीच आहोत। पण पंढरीच्या पांडुरंग परमात्म्यानं, जगाच्या मालकानं तुकोबरायांच्या घरी यावं, तुकोबांची कामं करावी। हो, काय केलं तुकोबांनी? काही माणसं म्हणायला लागली चला आपण तुकोबांशी चर्चा करूया, म्हणून लोक, काही साधक मंडळी तुकोबरायांच्या घराकडे येतात आणि तुकोबांना प्रश्न करतात, तुकोबा तुम्हीही भजन करतात, आम्हीही भजन करतोय हो, पण आमच्या स्वप्नात न येणारा पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी येऊन तुमच्या बापाचं श्राद्ध घालतो, कारण काय तुकोबा? हा प्रश्न साधकांनी तुकोबरायांना केला। त्यावेळेस तुकोबराय नाचायला लागले, म्हटले चला पहिल्यांदा कोणीतरी मला संसाराचं सोडून परमार्थाचं विचारायला तयार झालं नाही का? तुकोबराय नाचायला लागले, हो माझी जातीचे मज भेटो कोणी, चला माझ्या जातीची म्हणजे माझ्या आवडीची माणसं मला भेटली। तुकोबराय नाचायला लागले, तुकोबराय सांगायला लागले, हे बघा लगेच सांगतो, 1 तासामध्ये 5 चरण सोडवतो म्हणजे, जास्त वेळ घेणार नाही म्हणले। आवड तुकोबराय सांगायला लागले, हे बघा माझ्या घरी जगाचा मालक का खऱ्या अर्थानं येतो, माझी सगळी कामे करतो, त्याची आवड एकदा ओळखा ना। म्हटले काय आवडतं तुकोबा, सांगा ना देवाला। तुकोबा म्हणले, जो स्वतःच्या प्राणाईपेक्षा जास्त प्रेम भगवंतर करतोय ना, असा जो कोणी भगवंताचा भक्त आहेत, भाविक आहेत, तो माझ्या पांडुरंग परमात्म्याला या त्रिभुवनामध्ये सगळ्यात जास्त आवडतो। ही देवाची आवड तुकोबरायांनी सांगितली पहिल्या चरणामध्ये। भक्ता होणी देवा आवडते काही, त्रिभुवनियान नाही तुझे। तुकोबा, तो भक्त एकदा देवाला आवडला की देव काय करतो त्याकरता? तुकोबा म्हणले साधं गणित आहे। तो काय करतो माहिती? त्या वैकुंठाचा त्याग करतो, ज्या क्षीर सागरामध्ये तो शेष शयन करतोय त्या वैकुंठाचाही जगाचा मालक त्याग करतो, सागराचाही त्याग करतो आणि भक्ताच्या अंतरंगामध्ये वास्तव्य करतो। कोण? जगाचा मालक। नावडे वैकुंठ क्षीराचा सागर धरोणी अंतर राहे दासा। दास होतो जगाचा मालक, कुणाचा? जो भगवंतावर मनापासून प्रेम करतो त्याचा। तुकोबा, तो देव आम्हाला आपलंसं करावं असं वाटतंय, हो काय करावं सांगा ना तुकोबा, तुमच्या एवढी आम्ही श्रीमंत माणसं नाही, तो देव कसा होईल, त्याच्याकरता काय लागतं ते सांगा ना। तुकोबा म्हणले त्याला श्रीमंताची गरज नाही, तुमच्याकडं फक्त भाव जर असेल तर भावनायुक्त अंतकरणानं त्याला साधं तुळशीचं पान समर्पित करा, तो जगाचा मालक। कडू असेल ते गोड करून घेतो, सर्व भावे त्यांचे सर्वस्व ही कोड, तुळशी दळ गोड करून घ्यावे। त्याकरता करावं काय लागेल तुकोबा? तुकोबरायांनी सांगितलं, हे बघा स्वतःचं चित्त निर्मळ करा,
पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर स्वतःच चित्त समर्पित करा. चित्त द्यावे बोला सांगितल्या अगोदर करावं काय लागेल? त्याच्या चरणावर स्वतःचं चित्त समर्पित करावं लागेल. आणि एकदा की चित्त समर्पित केलं की जसा गडी मालकाचा दास होतो नाही का, तसा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आपला दास होतो. सर्वस्व त्यांचा मनवी बी केला, पण त्याच्याकरता चित्त समर्पित करावं लागतं. आणि हेच माझ्या पांडुरंग परमात्म्याची आवड आहे, हाच त्याचा धर्म आहे. तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधिला आणि विठ्ठला धर्म बडे वैकुंठ क्षीराचा सागर धरुणी अंतर राही दासा विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी आपल्या समोर मांडलाय. निमित्त आपल्या सगळ्याला कल्पना आहे की सालाबाद प्रमाणे याही वर्षी योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज स्वानंद सुख निवासी नित्यस्मरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलिंग गुरुवर्य सद्गुरू श्री नारायणगिरीजी बाबांच्या अनंत कृपाशीर्वादानं, सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ बाबांच्या अनंत कृपाशीर्वादानं, आपणा सर्वांचं हृदयस्थान परमश्रद्धेय श्री गुरु श्री रामगिरीजी महाराजांच्या कुशल अशा मार्गदर्शनानं चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 47 आणि साई सच्चरित्र पारायण 16 वर्ष 16वे. गेली 16 वर्षापासून साई चरित्राचं पारायण आपण करत आहात. गेली 47 वर्षापासून आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करत आहात. आणि ती सेवा समस्त ग्रामस्थ वाकडीकरांच्या संयोजनानं या ठिकाणी समर्पित होत आहे. हा उपक्रम आपण बऱ्याच दिवसापासून खऱ्या अर्थानं प्रारंभ केलेला आहे आणि तो अगदी श्रद्धेनं तळमळीनं भावनेनं आपण करत आहात. म्हणून प्रथमतः मी तुमच्या हृदयामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याबद्दल, सच्चिदानंद साईनाथ बाबांबद्दल जी अंतकरणामध्ये कोटी कोटी श्रद्धा आहेत, त्या श्रद्धेला प्रथमतः मी वंदन करतोय. या सेवेच्या निमित्तानं महाराष्ट्रातील आभाळाच्या उंचीवडी महाराज मंडळी उपस्थित आहे, ज्यामध्ये प्रामुख्यानं प्रारंभीची कीर्तनाची चाल ज्यांनी आपल्या गोड अशा आवाजातून आपल्या समोर गायली गेलेली आहेत, ते आपल्या योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांचे निष्ठावान सेवक, परमश्रद्धेय श्री गुरु श्री रामगिरीजी महाराजांचे निष्ठावान सेवक, हरिभक्त परायण गान गंधर्व गान कोकिळा गोरखजी महाराज जाधव आहे. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. वाजवा टाळ्या. मागं बसलेली रस्त्याच्या पलीकडची टाळ्या वाजवत चला. हां, तितकीच तोलामोलाची 7 कोरस म्हणून ज्यांना लाभलेली आहे ते परमश्रद्धेय रामगिरीजी बाबांच्या सेवेत असणारे हरिभक्त परायण गान गंधर्व कैलासजी महाराज ठोंबरेही आहेत. वाजवा त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या. 3 दिवस झाले बा अजून तुम्ही टाळ्याच वाजवल्या नाही का? नाही का? वाकडी गाव तसं नारंगिरी बाबांचं सगळ्यात आवडतं गाव आहे नाही का? 4-4 सप्ते ज्या गावानं करावं ते गाव साधं नाही. 5वा बी तुमच्याच भागात आहे आता, साधं गाव नाही. या दोघांना मृदंगावरती ज्यांची खऱ्या अर्थानं साथ लाभते, ते अतिशय स्वभाव ज्यांचा गोड आहेत. ब्रह्मलीन नारंगिरीजी बाबांची खऱ्या अर्थानं त्यांना जवळून सेवा घडलेली आहेत आणि आता नित्य रामगिरी बाबांच्या सेवेत आहेत. आमचे आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त परायण व्यासपीठही चालवतायत आणि मृदंगाचीही सेवा करतायत. हरिभक्त परायण अशोकदादा ठेंग आहेत, त्यांच्याही करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. हार्मोनियमवरती ज्यांची साथ लाभते ते आदरणीय आमचे ज्वलक मित्र महेश भाऊ लहारे पाटील आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. त्या बाजूनं सगळेच साई सच्चरित्र पारायण व्यासपीठ जे चालवतायत ते हरिभक्त परायण किशोरजी महाराज भालेरावही आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. तुळशीवाले आमच्या भगिनी आहेत, आईसाहेब आहेत, विनेकरी आहेत, ही सगळी माझ्याकरता आमचे सुभाषभाऊ भवर आहेत, हरिमामा आहेत, अशोक पाटील शेळके आहेत, त्यांना धन्यवाद देतो. खऱ्या अर्थानं ज्यांची पहिल्या दिवशी सेवा घडली, ही परमश्रद्धेय नारंगिरी बाबांची ज्यांना जवळून सेवा घडली की त्यांच्या कीर्तनामध्ये काल्याच्या कीर्तनात ज्यांनी पखवाज वाजावा ते हरिभक्त परायण सुनीलजी महाराज कोळपकर आहेत. गोड सेवा आहेत वारकरी संप्रदायामध्ये आणि शिक्षणामध्येही मुलं घडवण्याचं काम ते करतायत. आणि आपल्या गावामध्ये वारकरी संप्रदायाची भगवी पताका त्यांनी त्या स्वतःच्या खांद्यावर विराजमान केलेली आहेत आणि अनेक नवीन बाल गोपाल त्यांनी तयार केलेले आहेत. आज दिसत नाही इथं पण ते नाही का,
परीक्षा चालू असल्या कारणानं मुलं उपस्थित नाही, म्हणून आमच्या गुरुजींनाही धन्यवाद देतो. ही सगळीच मंडळी आदरणीय हरिभक्तपरायण राजू महाराज आहेत, शेळके पाटील आहेत, सगळ्यांची नावं आता कारण वेळ नाही माझ्याकडे एवढं घ्यायला नाही का. ही सगळी मंडळी माझ्याकरता आदरणीय आहात, एक एक मंडळी माझ्याकरता आदरणीय आहात. आपण सर्वजण, ही बालगोपाल आहेत, गोरख भाऊ आहेत, हरिभाऊ गमे पाटील आहेत, ही सगळी मंडळी या कार्यक्रमाचं नियोजन संयोजन माझ्यापर्यंत ज्यांनी पोहोचवलं ते गंगागिरी बाबांच्या खऱ्या अर्थानं साधनेमध्ये, गंगागिरी बाबांच्या नित्य सेवेमध्ये असणारे, परमश्रद्धेय रामगिरी बाबांच्या सेवेत असणारे, कोणतीही जबाबदारी रामगिरी बाबांनी त्यांच्यावर टाकली की ते आपल्या खांद्यावर पेलवतात. ते आपल्या गावाचं वैभव हरिभक्त परायण आदरणीय आमचे डॉक्टर कोते पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. त्यांची सगळेच मंडळी, सप्ताह कमिटी, सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. माझ्या समोर बसलेले सन्माननीय गणेश सहकारी साखर कारखान्याचे माझे व्हाईस चेअरमन आदरणीय शिवाजी तात्या लहारे पाटील आहेत, भाऊसाहेब मामा पाटील आहे, कोते पाटीलही आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. या बाजूनं सन्माननीय डॉक्टर वसंतरावजी लबडे पाटील हे उपस्थित झाले, त्यांनाही धन्यवाद देतो. आदरणीय सुरेश आबा आहेत, त्यांना धन्यवाद देतो. या बाजूनं डॉक्टर सन्माननीय आमचे नितीन भाऊ येलम आहेत, त्यांना धन्यवाद देतो. माझ्या जवळ बसलेले, एकेकाळी याच वाकडी गावामध्ये आम्ही 96-97च्या बॅचला जेवढे माझे मित्रमंडळी आहेत त्यामध्ये आदरणीय आमचे सुनील भाऊ लहारे आहेत, आदरणीय आमचे महेश भाऊ आहेत, अमोलदादा आहेत, शिवाजीराजे वाडणे आहेत, आदरणीय गणेश सहकारी साखर कारखाना, आपल्या गणेश शिक्षण संस्था लक्ष्मीनारायणमध्ये आत्ता ज्यांची खऱ्या अर्थानं नाही का ज्या शाळेत शिकले तिथंच मुलं घडवण्याचं जे काम करतायत आदरणीय प्रभाकरजी पानसरे पाटील आहेत, त्यांना धन्यवाद देतो. या बाजूनं आदरणीय मुरली अप्पा शेळके पाटील आहेत, बाबाई आहेत, त्यानंतर विठ्ठलरावजी शेळके पाटील आहेत. आपण सर्वजण आहात, ते बघा कुणाचं तरी नाव सुटणारच आहे, म्हणून मी एकदा आपणा सर्वांची माफी मागतो. आपल्या गावातील विद्यमान सरपंच सर आहेर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, सरांनाही खूप खूप धन्यवाद देतो. कुणाचं जर नाव राहिलं असेल तर एकदा परत माफी मागतो. आदरणीय आमचे जालू अण्णा लांडे पाटील आहेत, सर्वांना धन्यवाद देतोय. आणि आता एक 40-45 मिनिटामध्ये बरोबर डॉक्टर साहेब 9 वाजेपर्यंत, काळजी करू नका, 9 वाजेपर्यंत मी बरोबर तुम्हाला मोकळं करतो, म्हणजे जेवणाकरता अजिबात ताण घेऊ नका. ज्या वेळेस भगवान परमात्म्याचं नाव येईल त्यावेळेस स्वतःना भगवंताच्या नावानं टाळी वाजवा. माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नावानं स्वतःच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण करा. विठ्ठल 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 विठ्ठल. हो आनंद भाऊ आहेर आहेत, ज्यांची शूटिंग या ठिकाणी चालू आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. भगवंतानी गोड जन्म तुम्ही आम्हाला दिलाय खऱ्या अर्थानं नाही का, त्याच्या ऋणातून उतराई होण्याकरता तुम्ही आम्हाला खऱ्या अर्थानं भगवंताचं भजन करायचं. मला देवाची आवड तुमच्या समोर सांगायची आहे, माझ्या जगाच्या मालकाला काय आवडतो ते प्रथमदर्शी मला तुमच्या समोर सांगायचंय. भगवंतानी गोड जन्म दिलाय तुम्ही आम्हाला. हो आम्ही वासुदेव प्रकरणात गायलंय बघा, नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही 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 वासुदेव वासुदेव म्हणा. दुर्लभ जाना दुर्लभ जाना वर्षाची गणना, शतवर्षाची गणना, मध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. आठवा मधुसूदना. वासुदेव 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 म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. गोड जन्म भगवंतांनी दिलाय. 84 लक्ष योनी फिरता फिरता तुम्ही आम्ही मृत्यू लोकाला आलोय.
किती गोड जन्म दिलाय. वासुदेव प्रकरणात सांगितलंय आमच्या संत महात्म्यांनी, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. त्याच्या खाली अंडरलाईन करा नाही का, कोणत्या, तयामध्ये दुःख यातना. या संसारामध्ये काय आहे, दुःख यातना आहे. म्हणून संतांचं आम्हाला आग्रह आहे, मग तुम्ही त्याचं काय करा, भजन करा नाही का. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. जन्म मिळाला तुम्हा आम्हाला, किती गोड जन्म भगवंताने दिलाय हो. काहींना तो कळालाही नाही, तो भाग वेगळा आहे. पण संत महात्म्यांना तो जन्म मिळालाही, कळालाही, पण तो आम्हाला मिळाला, पण त्याची किंमत आम्हाला कळाली का नाही हो. आम्ही फक्त पारावर बसलो का तंबाखूला उसना चुना लावायचा, नाख्या गावाच्या कोटाळक्या करायचो. हे जन्म भगवंताने किती गोड दिलाय हो. आयुष्य फार सुंदर आहे, फक्त ते आपल्या आचारावर, विचारावर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. काहींना आयुष्य फार कंटाळवाण वाटतंय, पण आयुष्य गोड आहे. ते फक्त आपण वागतोय कसं, आपला आचार काय, आपला विचार काय, आपल्या आचारावर, विचारावर आणि बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. जसं सकाळची शाळा भरताना वाजलेला घंटा कानाला कर्कश वाटतो. गुरुजी, सकाळची शाळा भरताना वाजलेला घंटा कानाला कर्कश वाटतो, पण तोच घंटा जर 4 वाजता शाळा सुटताना वाजला ना, कानाला किती गोड वाटतो. तसं हे जीवन आहे. बघण्याची दिशा बदला, स्वतःच्या जीवनाची दशा बदलल्याशिवाय राहणार नाही. आयुष्य गोड आहे, फक्त त्याचा आनंद घेत चला बरं का. भगवंतानी जन्माला घातलंय तुम्हा आम्हाला, त्याची आवड ओळखा एकदा. काय आवडतं माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला हो. संत महात्म्यांनी सांगावं, आवडे देवासी, आवडे वनवासी, आवडे देवासी, ऐका तो प्रकार. आवडे वनवासी, आवडे देवासी, आवडे देवासी, ऐका तो प्रकार. आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी, तो एका प्रकार. आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी, आवडे देवासी, तो एका प्रकार. नामता उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस. हे नामाचा उच्चार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, गोपी चरण टीला हो. तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टीला, गोपी चंदन टीला, गोपी चंदन टीला. देवाला आवडतं काय माझ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला? नामाचा उच्चार रात्रंदिन. या भक्तांना मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर माझं भजन करावं ही देवाची इच्छा आहे, पण आम्हाला ते सुचत नाही. आम्ही गावात बसलो का आम्हाला फक्त अख्ख्या गावाच्या पंचायती करायला लावा. भगवंतानी गोड जन्म दिलाय हो. हे बघा, ज्याच्याकडे आचार नाही, ज्याच्याकडे विचार नाही, ती माणसं तशी कामाची नसतात नाही का. मी वाक्य सांगत असतो बघा, ज्वारी नसलेलं कणीस आणि गर नसलेला फणीस, आणि ज्याच्याकडे आचार विचार नाही ना, तो स्वतःच्याही कामाचा नाही, दुसऱ्याच्याही कामाचं नाही. हे वाक्य म्हणजे स्वतःच्या जीवनात क्रांती घडवण्याकरता फार महत्वाची वाक्य नाही का. ज्या माणसाकडे आचार नाही, विचार नाही. आता कोणीतरी 22 मार्चला मी बोलणारच होतो, पण आता निघालं बघा. एखाद्याला वाटतं मी शिकलो, ग्रॅज्युएट झालो, PhD केली बा, म्हणजे मी फार मोठा झालो, असं काही होत नाही. आता कोणीतरी मेघा कर्णिक नावाची महिला आहे, पुण्याला निळू फुले त्या सभागृहामध्ये शहीद भगतसिंग त्यांच्या विचार मंचाच्या वतीनं मेघा कर्णिक म्हणजे मुंबई विद्यापीठाच्या शिक्षण तज्ज्ञ आहेत, त्यांना बोलवलं, पाचारण केलं, आणि बोलता बोलता त्या बोलून गेल्या का वारकरी संप्रदाय आणि तुमचा पांडुरंग हा आउटडेटेड झालेला आहे, म्हणजे तो कालबाई आहे, मूर्ख बाई आहे. मी तिचा म्हणजे जाहीर तिला मी हे करतोय की पोलिसांनी जसं एखादा मुस्लिम बोलला का, तसा मुस्लिमाच्या धर्माबद्दल एखादा जर बोलला तर कारवाई केली जाते नाही का. ती मूर्ख बाई शिकली म्हणजे फार मोठी झाली नाही असं मला वाटतं बा. तुमच्याकडे किती शिक्षण, अरे तुम्ही किती आहात. जगद्गुरु तुकोबरायांनी 4,500 अभंग लिहिले. त्या 4.5 माऊली ज्ञानोबरायांची तुम्ही शिक्षण बघा ना.
माऊली ज्ञानोबरायांचं तुम्ही ज्ञान बघा. ज्या माऊली ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीवर नासा संशोधनानं संशोधन करावं इतकं ज्ञान जर आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आहे तर तुम्हाला मूर्खांना कोणी अधिकार दिला हो? पांडुरंगाला बोलायचा अधिकार. मी सांगू, आपल्या धर्माबद्दल आपल्या देवाबद्दल जर एखादा बोलत असेल ना, मला तरी असं वाटतं पायातली चप्पल काढायची. तो स्टेज जर असेल, तो जरी मोठा अधिकारी असेल तरी त्याच्या कानात लावली पाहिजे. का? आम्हा प्रतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण. अरे जसं पतिव्रते स्त्रीला तिचा नवरा प्रिय असतो ना, तसं आम्हाला आमचा पांडुरंग परमात्मा प्रिय आहे, नाही का? हा, त्या मेघा कर्णिकाला मी सांगतोय, मी मागही बोललो, फडणवीस साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी आता फॅक्स गेलेला आहे, त्यांनाही निवेदन केलेलं आहे. याशी काही जी मूर्ख माणसं असतात ज्यांना असं वाटतं आम्ही शिकलोय बा. अरे बावळटांनो, ज्या राईड्स बंधूंना विमानाचा शोध लावला त्या राईड्स बंधूच्या अगोदर विमानाचा शोध माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी लावलाय हो. इतकी ताकद आहे वारकरी संप्रदायाची. जगद्गुरु तुकोबाराय सदैव वैकुंठाला गेले, ही ताकद आहे वारकरी संप्रदायाची. हा, आणि तुम्ही 2 अक्षर वाचले का स्टेजवर यायचं. आणि मूर्खही लोक असतात खालून टाळ्या वाजवतात. हा, पांडुरंग परमात्मा ज्याच्या सत्तेनं बाई तू शिकली ना त्याची सत्ता आहे. तू सांगती तुमचा पांडुरंग आउटडेटेड झाला, कालबाह्य झाला, हे कोणी शिकवलं? हे आम्ही वारकरी संप्रदाय या गोष्टी खपून घेणार नाही, नाही का? वारकरी संप्रदायात असं लुंग्या सुंग्याला अजिबात महत्व नाही का? अजिबात नाही. पण असो, तो भाग माझा नाही आहे. पण अनावधानानं ती गोष्ट निघाली. सर्व भावे लोभ्या आवडे हे धन. जसं एखाद्या चिकट माणसाला धन जसं प्रिय असतं ना, त्या स्वतःच्या प्राणाही पेक्षा जास्त प्रेम त्याला त्याच्या पैशावर असतं. त्याच्याही पेक्षा जास्त प्रेम आम्हाला आमच्या पांडुरंग परमात्म्यावर आहे. हा, त्या पांडुरंग परमात्म्यावर. का? त्याच्या सत्तेनं आम्ही जीवन जगतोय हो. तुम्ही जरी सप्ताह करत असाल, पण ही साधना, ही जी प्रक्रिया आहे ही खरी पांडुरंग परमात्म्याची आहे. म्हणून उठलं की पांडुरंग परमात्म्याचं दर्शन करावं. त्या भगवंतानं मृत्यू लोकामध्ये पाठवलं. मी वाक्य नेहमी सांगत असतो, तुम्ही संसार करत आहात, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही कोणताही व्यवसाय करा, तुम्ही कोणतीही नोकरी करा, पण ती नोकरी व्यवसाय धंदा करण्याच्या अगोदर माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला शरण जात चला. त्याच्या सत्तेनं तुम्ही आम्ही जगून जातोय. म्या बोलविला वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य हले, म्या हलविल्या प्राणू हले, जोया जगासी चाली. तुझी ये सत्तेने वेदासी बोलणे, तुझी ये सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे, तुझी सत्तेने वेदासी बोलणे. सूर्यासी चालणे तुझी या बळे, सूर्यासी चालणे तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी गमरे धनी साईचा, तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. आईचा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, आईचा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी. तुझी सत्तेने वेदासी बोलणे. सूर्य ज्याच्या सत्तेनं चालतोय तो जगाचा मालक आहे, नाही का? म्हणून त्याची सेवा करा, त्याचं भजन करा. आणि देवाला सोडून जर तुम्ही एखादं कार्य करत असाल तर शास्त्र असं प्रमाणित करतं. शास्त्राने सांगितलंय, तुकोबारायांचं प्रमाण आहे, तुम्ही देवाला सोडून जर तुम्ही संसार करत असाल तर तुम्हाला 3 पद्धतीचे तोटे मिळतात. किती? प्रमाण आहे. करसी देवा विनाश अवघी होई निराश, कृष्ण वाढवसी बहुवास, कधी सुखासन पवसी. करसी देवा विनाश होईल निराश, कृष्ण वाढवसी बहुवास, कधी सुखासन पवसी. तुकोबाराय सांगतात, देवाला सोडून तुम्ही जर आस करत असाल, करसी देवा विन आस, त्यांचा तोटा पहिला सांगितला, अवघी होईल निराश.
तुम्हाला संसारामध्ये निराशा मिळणार आहे. दुसरा तोटा, तृष्णा वाढ बसी बहुवस, तुम्हाला संसाराची हाव सुटेल, हाव नाही का. असं वाटतं शेजारचं एकर मिळावं, त्यांना विक्री काढावं आणि ते आपल्याला मिळावं, ही संसाराची हाव आहे. तिसरा तोटा, संसारामध्ये तुम्हाला कधी सुख मिळणार नाही. संसार हा दुःखानं बरबटलेला आहे. कधी सुखासं न पवसी, पण कधी, ज्यावेळेस तुम्ही देवाला सोडून काम करत असाल त्यावेळेस नाही का. बघ, अवघी होईल निराश, झाली निराशा. उदाहरण देतो मी तुम्हाला. त्रेतायुगामध्ये भगवान परमात्म्यानं, त्रेतायुगामध्ये, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, ये रामायण है पुण्य कथा श्रीराम. त्या भगवंताची गोड कहाणी आहे. 13वं वर्ष संपलं, अनुसया मातेनं पतिव्रतेचा धर्म माझ्या सीतामय्याला समजावून सांगितला. आणि 14 वर्षाचा प्रारंभ आहे. पंचवटीमध्ये भगवंत आणि सीता लक्ष्मणासह राहत होते. आणि तेवढ्यात मारीच्यानं मायावी रूप धरलं हरणाचं, आणि ते सीतेसमोरून चाललं. सोन्याचं हरिण आहे नाही का. हे सीतेनं बघितलं आणि सीता त्या सोन्याच्या हरणावर भाळली आणि भगवंताला सांगितलं, मालक किती गोंडस सोन्याचा हरिण आहे, त्याला मारा आणि मला अंगामध्ये घालायला याची सोन्याची चोळी शिवून द्या. भगवंत म्हणले, किती मूर्ख आहे. बायको जरी देवाची असेल तरी भगवंत काय म्हणतात, अगं हिला जवळचं सोनं कळना. बऱ्याच जणीला जवळच्या सोन्याची किंमत नसते, इथल्या सोडून नाही का. हा सोन्याची, हा तसं भगवंत म्हटले हिला जवळचं सोनं कळेना. भगवंतानी त्या हरिणाला मारलं. म्हणले, तुझा सोन्यात जीव गुंतला ना, तुला सोनं हवंय ना. म्हटले, जा लंकेमध्ये सोनं कुठे आहे, शुद्ध कांचनाची 7 कोटी. रावणाकडे किती कोटी होती तात्या, 7 कोटी. पण तरी तो रावण दुराचारी नव्हता बरं का. त्याला आपण दुराचारी केलं. त्याच्यापेक्षा दुराचारी आपण आहे. आपल्याला जर एवढी संपत्ती असेल ना, आपण लोकांना असं पायाखाली तुडू. रावणाकडे किती संपत्ती हो, 256 किलोमीटरची अशी त्याची भिंत होती, 12 फूट उंच होती, ती सगळी सोन्याची होती, सगळी वाडी खिडक्या. तरी तो रावण दुराचारी नव्हता बरं का. संदीपराव दुराचारी नव्हता तो. आपल्याला 1.5 एकर आहे, त्याच्यात 1 एकर गाजर गवत आहे, अर्धा एकरामध्ये कांदे, त्याच्यावर बी करपाय. आणि गावात हिंडतो असे छातीवरचे शर्टाचे बटन उघडे करून थारमध्ये. तो रावण होता. त्यानं कधी बघितलं का, त्याचा कधी स्टेटस बघितलं इंस्टाला, ट्विटरला, फेसबुकला, तो कधी आला का. तो म्हणला, माझ्याकडे एवढी 7 कोटी शुद्ध कांचनाची आहे. त्यानं कधी स्टेटस टाकलं का, रावण बोलते सबको कोलते, कधीच नाही हो. अहो, स्वतःचा सक्का भाऊ रामाच्या पार्टीला गेला तरी काही बोलला नाही तो. त्यानं कधी स्टेटस सुद्धा टाकलं नाही का आपलेच गद्दार निघाले. हे आपण आहे. आपण, आपल्याला नैतिकता कळत नाही हो. आपण अनैतिकतेकडे आपलं मार्गक्रमण चालू आहे नाही का. शुद्ध कांचनाची 7 कोटी ज्या रावणाकडे, बघा त्या रावणाच्या लंकेमध्ये सीतामय्याला पाठवलं. म्हणले, तुला आवडतं ना सोन्याकड, जा म्हटले सोन्याकड. आणि तिथं त्या अशोक वाटिकेमध्ये ठेवल्यानंतर सीतेला पहिला प्रश्न आहे कुणाचा, पत्रकार तुलसीदास गोस्वामी. तुलसीदास काय म्हणतात, सीता तुला सोन्यात जीव गुंतला होता, तुला आता इथं कसं वाटतं, सोनं तुला मिळालंय. तिनं सांगितलं, खरं सांगू याच्यापेक्षा 1000 पटीनं सुख मला माझ्या भगवान परमात्म्याजवळ होतं, त्या पंचवटीमध्ये होतं. का, श्रीलंकेत जरी सोनं असेल पण जगाचा मालक लंकेत नाही. अवघी होईल निराशा, देवाला सोडून तुम्ही काम करत असाल तर तुमच्या पदरी निराशा येणार आहे नाही का. हा प्रश्न तुलसीदासांनी उर्मिलेला केला. उर्मिला ही लक्ष्मणाची पत्नी आहे. इंद्रजित जर मारला गेला असेल खराखुरा, लक्ष्मणामुळं नाही, इंद्रजित मारला गेलाय उर्मिळेमुळं. तिनं 14 वर्षाचा उपवास धरलाय. वनवास जरी रामाला असेल, सीतेला वनवास नव्हता, ती स्वतःच्या मालकाजवळ होती. वनवास खरा उर्मिलेला होता. उर्मिलेनं 14 वर्षाचा उपवास धरला म्हणून मेघनाथ मारला गेलाय बरं का. आणि त्या उर्मिलेला प्रश्न केलाय पत्रकारांनी, उर्मिला तुम्ही संपदेमध्ये जगणाऱ्या स्त्री आहात, तुम्ही अयोध्येच्या महाराणी आहात, तुम्ही लक्ष्मणाच्या बायको आहात. तुम्ही ठरवलं तर सोन्याच्या गादीवर तुम्ही झोपू शकता, तो तुम्ही ठरवलं तर 2 लाखाचा आयफोन घेऊ शकता. कोण म्हणतं, पत्रकार. त्या उर्मिलेनं इतकं उत्तर दिलं त्या
पत्रकाराला, तुम्ही ठरवला तर 2 लाखाचा फोन तुम्ही घेऊ शकता, पण मला खरं सांगा तुम्हाला अयोध्येत सुख आहे का दुःख आहे? तिनं इतकं झटशिरी उत्तर दिलं. तिनं सांगितलं, मी ठरवलं तर सोन्याच्या गादीवर झोपू शकते, ठरवलं तर 2-2 लाखाचा फोन वापरू शकते, पण खरं सांगू का, एवढं ऐश्वर्य असून देखील मी अयोध्येत दुःखी आहे का? जगाचा मालक वनवासामध्ये. अवघी होईल निराशा. अजून दुसरा तोटा सांगितला, कोणता? तृष्णा वाढवसी बहुवस. तृष्णा म्हणजे तहान, संसाराची आसक्ती माणसाला वाढते नाही का. कधी देवापासून आपण लांब जर गेला, माणसाला अज्ञान रूप नाही का, अज्ञान 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 अज्ञानामध्ये भगवंतापासून माणूस लांब जातो नाही का. ज्याला अचानक धनप्राप्ती झाली ना, तो भगवंतापासून दूर जातो बरं का. नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, माणसं धनामध्ये मनामध्ये देवाला विसरून जातात. धनुमान बळी नाठविसी देवा, मृत्यू काळी तेव्हा कोण आहे. अचानक धनप्राप्ती झाली का माणूस ट्रॅक सोडतो, देवापासून लांब जातो नाही का. आणि ज्याला अनितीनं पैसा मिळाला ना, तो चांगल्या रस्त्यानं कधीच चालत नाही, कधीच चालत नाही चांगल्या रस्त्यानं. मग तृष्णा वाढते. कधी देवाला सोडून जर तुम्ही काम करत असाल, श्रीरामपूरच्या बस स्टँडवरती एका सावकारानं भिकाऱ्याला सोन्याचं दान दिलं. सावकार तसा देत नाही, पण हा कीर्तनातला सावकार आहे. सोन्याचं नाणं दिलं. अजून काय त्या भिकाऱ्याचं, इथं चांगल्यालाच पोरी भेटणार राजी. त्या भिकाऱ्याचं काही लग्न झालं नव्हतं नाही का. त्यांना ठरवलं लग्न होईल, समजा यदा कदाचित लग्न झालं, लेकरं बाळ झाले आणि खाण्यापिण्याची आबळ व्हायला लागली. गोरख महाराज नाही का, आयशा लाभा जो चुकला तुका म्हणे वाया गेला. जर झालं लग्न यदा कदाचित नाही का, लेकरं बाळ होतील. मग त्यानं काय केलं, गावाच्या बाहेर एक पडका वाडा होता, त्या पडक्या वाड्यात ते सोन्याचं नाणं पुरून ठेवलं. कालांतरानं बघा योग असा जुळला, त्याचं लग्न झालं. कोणाबरोबर झालं? भिकारीचं लग्न कोणाबरोबर होईल? आप्पा, कलेक्टरने थोडीच होणार, भिकारीच असेल ना ते, भिकारिणी बरोबर लग्न झालं. आणि एके दिवशी एकांतात त्या भिकाऱ्यानं तिला जवळ बोलवलं आणि सांगितलं, हे बघ मी गरीब नाही बरं का, मी श्रीमंत भिकारी. म्हटले कसं हो? म्हणले मला 1 वर्षापूर्वी एका सावकारानं सोन्याचं नाणं दिलंय. म्हटले कुठं ठेवलं? म्हणजे गावाच्या बाहेर एक पडका वाडा आहे आणि त्या पडक्या वाड्यात पुरून ठेवलंय. बरं असं. कालांतरानं 2-4 लेकरं बाळ झाली. कुणाला? भिकाऱ्याला. तिथं अजिबात त्या क्वांटिटी मेंटेन राहत नाही, नो क्वालिटी नो क्वांटिटी. अजिबात नाही. 5-6 लेकरं झाली. खाय प्यायची आबळ व्हायला लागली. कोणाची? लेकरा बाळाची. एके दिवशी एकांतामध्ये बायकून त्या भिकारणीनं भिकाऱ्याला जवळ बोलवलं. म्हणले मालक, ज्या सावकारानं सोन्याचं नाणं दिलंय ते मेल्यावर काय मड्यावर घेऊन जायचंय का? म्हणले घेऊन या. चैत्राचा कडक कुणाला होता? विठ्ठलराव. बायकून सांगितल्याबरोबर त्यांना पायात सुद्धा चप्पल घातली नाही. तात्या, बरेच जण असे बायकून पट्टी दिली ना, बायकून फक्त त्याला पट्टी जाऊ द्या. भाऊ पहा ना, त्या मोठ्याच्या पोराचं शिक्षण झालं, पोरीचं लग्न झालं, सुनबाई आली घरामध्ये, ती बी जॉबला आहे, तुम्ही असेच भोळा महादेवरा पट्ट्या. तसं याला पट्टी दिली आणि ते पळायला लागलं जोरदार. पायात चप्पल घातली आणि डांबरी रोडवरनं पळत होतं. पण तिथल्या नगरीतल्या राजानं त्या भिकाऱ्याला बघितलं आणि भिकाऱ्याचं लक्ष गेलं कोणाकडं? राजाकडे. म्हणजे राजा आपल्याकडे का आवाक होऊन बघतोय वा? प्रधानजीला सांगितलं. म्हणले प्रधानजी एक काम करा, आपल्या नगरीतला भिकारी आहे, तो का पळतोय का धावतोय ते बघा बरं, पायात चप्पल नाही त्याच्या. तो प्रधानजी जवळ गेला. म्हटले तुला राजेसाहेबांनी बोलवलंय. राजानं जवळ बोलवलं आणि भिकाऱ्याला पहिला प्रश्न केला, एवढ्या कडक उन्हामध्ये पायात चप्पल न घालता कुठं धावतोय? त्यानं पटकन सांगितलं. म्हणले 10 वर्षापूर्वी एका सावकारानं मला सोन्याचं नाणं दिलं होतं, मी ते पडक्या वाड्यामध्ये ठेवलंय. बायकोनं सांगितलं ते काय मड्यावर न्यायचंय का, म्हणून आणायला चाललो नाही का. राजाला दया आली. राजानं प्रधानाला आवाज दिला. म्हणले प्रधानजी 1000 तोळे याला दान करा. किती? 1000. आबा 1000. आज 1,52,000 रुपये 24 कॅरेटचा भाव आहे. मग 52 गुणिले 1000 आणि दिले त्याला. ते आपल्याला काय करायचं, 10,000 देणं, ते कीर्तनामध्ये दिले 1000. राजानं पहिला प्रश्न केला भिकाऱ्याला. म्हणले भिकारी बाबा, या 1000 तोळ्याचं तुम्ही काय करणार? त्यानं पटकन उत्तर दिलं नाही का. तो म्हणला याच्यातला 1 तोळा विकील तात्या आणि पायामध्ये अशी 500 रुपयाची चप्पल घेईल
आणि गावाच्या बाहेर जो पडका वाडा आहे का, त्या पडक्या वाड्यात जाऊन तो 1 तोळा घेऊन ये. तोळे किती याच्याकडं? 1000 तोळे. याचा जीव कुठे गुंतला? 1 तोळ्यात. याचं नाव संसार आहे. माणसाला किती असू द्या, सोन्याचा डोंगर जरी दिला, जय श्री कृष्ण वाढिवडिया मेरुई हातालिया, सोन्याचा पर्वत जरी दिला तरी माणसाला असं वाटतं या सोन्याचे अजून 10 पर्वत माझ्याकडे हवे होते नाही का. राजाला दया आली. राजा म्हणलं तुझ्या बुद्धीची किव मला येते. राजाने प्रधानाला सांगितलं, म्हणले अजून याला 9000 सोन्याचे तोळे द्या. 9000 मुद्रिका दिल्या. आता किती झाल्या माहिती मग? नाही, 1 तोळा चपलीला गेला. 9999 तोळे कोणाकडे? भिकाऱ्याकडे. आणि भिकाऱ्याला राजेसाहेबाचा प्रश्न आहे, भिकारी बाबा या तोळ्याचं तुम्ही काय करणार? नाही का. त्यानं पटकन उत्तर दिलं, म्हणले 10 तोळे विकील आणि मस्त सुंदर 10-15 लाखाची 4 व्हीलर घेईल आणि याच डांबरी रोडवरनं तिच्यात बसत आणि गावाच्या बाहेर जो पडका वाडा आहे का रमेश भाऊ, हा त्याच्यातला 1 तोळा घेऊन येईल. किती तोळे याच्याकडे? 9999 तोळ्याचा मालक आहे, तरी जीव कुठं गुंतला? 1 तोळ्यात. याचं नाव संसार आहे. संसार असते. राजाला किव आली. राजाला प्रधानाला बोलवलं, म्हणले प्रधानजी जवळ या, आपल्या नगरीचा जेवढा 7/12 आहे ना तो काढा आणि त्याला डिवाइड बाय 2, 2 भागात डिवाइड करा. झालं पटकन. 2 नकाशे तयार झाले. राजे साहेब जवळ आले आणि ते भिकाऱ्याला म्हणले, भिकारी बाबा मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तुझ्या बुद्धीची मला किव येते. मी निर्णय घेतलाय, माझं निम्म राज्य तुला मी दान करणारे. त्याचे 2 नकाशे केले. तुला जो आवडतो तो तू घे. नाही का. तुला जो आवडतो तो तू घे. 2 नकाशे असे समोर आहे. ते भिकारी त्या नकाशाजवळ गेलं. सुनील महाराज त्यांना डोकं खाजवलं. डोकं खाजावता ते राजाला विचारतं, राजे साहेब गावाच्या बाहेर जो पडका वाडा आहे त्या पडक्या वाड्यात मी जो तोळा लपवला आहे तो पडका वाडा नेमकं कोणत्या नकाशात आहे? काही ना जेवण झालं कळलं. विठ्ठला संसारी असेल आहे. संसार याला म्हणतात. देवाला सोडून तुम्ही जर काम करत असाल तर तुमच्या पदरी निराशा येणार आहे. अजून काय होईल? तुम्हाला कधीच सुख मिळणार नाही. संसार त्याचं नाव आहे. दुःख बांधवडी आहे हा सुखाचा विचार नाही मोठे याचं नाव संसार आहे. पण तुम्ही देवाला सोडून जर काम करत असाल तर तुमच्या पदरी निराशा तृष्णा वाढेल आणि कधीच सुख मिळणार नाही. म्हणून त्याची शरणागती पत्करा, त्याचं भजन करा. हे भजन माझ्या तुकोबरायांनी केलं. लागली सिराज मला लागली सिराज मला गोडी अभंगाची कृपा त्या पांडुरंगाची कृपा
कृपा त्या पांडुरंगाची. तुकोबरायांचं भजन चालू आहे. हे भजन गावातल्या साधकांनी बघितलं, म्हणले किती तुकोबा प्रसन्न दिसला तरी. म्हणजे चला तुकोबांकडे जावं, देवाला काय आवडतं ते तरी एकदा बघावं. म्हणून साधक मंडळी तुकोबरायांकडे जातात. तुकोबरायांना पहिला प्रश्न आहे, तुकोबा तुम्ही भजन करतात, आम्ही भजन करतोय, पण आमच्या स्वप्नात न येणारा, योग्यांच्या ध्यानात न जाणारा पंढरीचा पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी येऊन तुमच्या सोबत भजनात नाचतो कसा हो? सांगा त्याची आवड. तुकोबराने अजिबात वेळ दवडला नाही. म्हटले आवड ऐकायची तुम्हाला, काय आवडतं माझ्या देवाला? अभंगात पहिलं भक्तहुनी देवा, भक्तहुनी देवा, भारत काही भक्तहुनी देवा. जो भक्त स्वतःच्या प्राणाहीपेक्षा जास्त प्रेम भगवंतर करतोय ना, असा जो कोणी भक्त आहे तो माझ्या पांडुरंग परमात्म्याला खऱ्या पद्धतीने आवडतो की त्रिभुवनाची देवाची आवड. कोणता भक्त आहे? संत सावता महाराजांच्या घरी जगाच्या मालकाने काम करावं, काम करावं. नामदेवाबरोबर पांडुरंग परमात्म्याला भजन करावं, कीर्तन करावं, असा जो कोणी भक्त आहे. माझ्या जनाबाई बरोबर दळण दळावं, मीराबाई बरोबर नाच नाचावं भगवंता, असे जे कोणी भक्त आहे ते माझ्या पांडुरंग परमात्म्याला आवडतात. भक्त होऊन गेले नाही का? मी नेहमी सांगत असतो, कुंभार समाजामध्ये जन्माला आलेले राका नावाचा कुंभार आहे. ठीक आहे, राका कुंभार नामदेव महाराज जसं 14 माणसांचं कुटुंब होतं, तसं राका कुंभाराचं 3 जणांचं कुटुंब आहे. गोडाईला जाई दोघी सासू सुना, दामना बजण बाप. 14 जणांचं कुटुंब आहे. 14 जणांचं नाही का? दादा गिरणी 14 जणांचं कुटुंब आहे. तसं राका कुंभाराचं 3घाचं कुटुंब आहे. राका बंका, बंका पत्नीचं नाव आहे आणि वंका मुलीचं नाव आहे. हे गुण्या गोविंदानं पांडुरंग परमात्म्याचं भजन करणार आहे. काय भजन करावं? विडल भजन कसं करावं हे राका कुंभाराकडून शिकून घ्यावं माणसाला. तुम्ही भजन करतोय, आम्ही भजन करतोय, आमची भजन करण्याची पद्धत जरा वेगळी. मी स्वार्थी माणसं आहोत, ती स्वार्थपणानं आमच्या संतांनी भजन केलं नाही का? राका कुंभारानं भगवंताच्या मंदिराच्या समोर बसावं, भजन चालू करावं. हरे रामा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे हरे, हरे राम
राखा कुंभार ढसाढसा रडतोय, पांडुरंग परमात्म्याचं भजन चाललंय. तितक्यामध्ये घरामध्ये मडकी घडवायचं नाही. कुंभाराचा व्यवसाय काय? मडकी घडवण्याचे. कच्ची मडकी घडवलेले आणि त्या एका कच्च्या मडक्यामध्ये मांजरीनं 4 पिलं जन्माला घातली. किती? 4. हे त्या वंका नावाच्या मुलीनं बघितलं, ती आईकडे धावत गेली. आई, किती गोंडस मुलं जन्माला घातली ग, बघ ना किती भारी पिल्ले. त्या आईनं बघितलं, त्या वंकाच्या नावाच्या त्या आईनं जवळ गेली, म्हटलं किती जन्माला पिल्लं भारी घातली वा, असं म्हटल्या आणि त्या स्वयंपाकाला निघून गेला. इकडे कुंभाराचा व्यवसाय काय? मडकी घडवण्याचा. कच्चे तयार झालेले मडके तो पक्के बनवायचा. पण त्याच्याकरता काय लागतं त्याला? कशात टाकावं लागतं ते? आवा. त्या आव्यात टाकावं लागतो, तो आवा पेटावा लागतो. सगळी त्या कुंभारानं त्या आव्यामध्ये टाकली. काय? कच्ची मडकी. आणि कच्ची मडकी भाजल्याशिवाय ती पक्की होत नाही बरं का. माणसं, जुन्या काळची जाणती माणसं म्हणायची, सुभाष भाऊ, याला पहिलं भाजा. हे आमच्या मराठवाड्यात फार प्रचलित शब्द आहे. याचं पहिलं भाजा. भाजल्याशिवाय माणूस पक्का होत नाही. सुरेश बुवा, एकदा भाजलं आणि हे बघा, भाजल्याशिवाय माणसाला किंमत येत नाही बरं का. तसं झालं. ती मडकी पक्की करण्याकरता त्या कुंभारानं सगळी घरातली मडकी उचलली. कुणी? कुंभारानं. राखा. मांजरीनं गोंडस पिलं जन्माला घातली. त्याच्यामध्ये मांजरीचा स्वभाव आहे 7 घरं बदलण्याचा. किती? 7 घरं. बऱ्याच मांजरांना कीर्तन सुद्धा गोड लागत नाही. कीर्तन चालू असलं का बऱ्याच मांजरा ओट्यावर बसतात आणि चर्चा करतात. मांजरीचं बोलतो, कीर्तन गोड लागत नाही. ती पिला जन्माला घातलेली बघितली. कुंभारानं ते काय बघितलं नाही. मडकी कच्ची घेतली, त्या आव्यामध्ये टाकवली आणि ज्या मडक्यामध्ये पिला जन्माला घातली होती ना, ते कच्चं मडकं सुद्धा त्या कुंभारानं त्याच्यात टाकलं. दगदगती ज्वाला तयार झाली आणि मांजर त्या पिलांच्या आई शिकारीला गेली होती. तिनं ती ज्वाला बघितली जंगलातून. ती घराच्या दिशेनं धावत सुटली. तिला कळून चुकले, काहीतरी अघटित घडले. पळत सुटली, त्या खोलीमध्ये गेली, घरामध्ये गेली. तिनं मडके बघितले, पण मडक्यांचा पत्ता नव्हता. तिच्या लक्षात आलं का त्या आव्यामध्ये टाकली आणि त्या आव्याजवळ जाऊन ती जोरजोरात ओरडायला लागली. जोरात ओरडतीये, पण राखा कुंभाराला काही कळेना. नेमकं मांजर का ओरडते ते कुंभाराला कळेना. काय झालं असेल, काय झालं असेल, तो निशब्द झाला. पण हा मांजरीचा आवाज त्या बंका आणि बंकारानं किचन मध्ये ऐकला. ते म्हटले, आई, मांजर का ओरडते एवढ्या जोरात? म्हणून त्या बाहेर आला. बघितला तर मांजर त्या आव्याजवळ होती, जोर जोरात ओरडत होती. त्या बंकानं स्वतःच्या मालकाला पहिला प्रश्न केला, मालक, सगळी मडकी टाकली का आव्यात? म्हटले, हो, सगळी मडकी टाकली. म्हणजे कच्चे मडके तसेही कामाचे नसतात, ते पहिले पक्के करायचे असतात. पक्क होण्याकरता त्याला आव्यात टाकले. म्हणजे सगळी. म्हणजे हो, सगळी. मालक, अघोर कोणते घडले? म्हणले आपल्या घरातून. म्हणजे काय झालं? म्हणजे एका कच्च्या मडक्यामध्ये कालच एका मांजरीनं 4 पिलं जन्माला घातली होती आणि ते मडकं सुद्धा तुम्ही त्या आव्यात टाकले. हा शब्द ज्यावेळेस कुंभाराच्या कानावर पडला ना, त्याच्या पायाखालची वाळू सरकली आणि तसाच डोक्याला हात लावून तो खाली बसला आणि त्यानं पांडुरंग परमात्म्याला प्रार्थना केली, देवा, आयुष्यभर तुझ्याकडे माझ्या संसाराकरता काही मागितलं नाही. स्वतःचा संसार देवा तुझ्या भक्ती करता मी जाळलाय. जाळणी संसारा बैसलो अंगणी. देवा, तुला वस्तू तुझ्या करता मी स्वतःचा संसार झाला. देवा, तुझी भक्ती केली. आणि काय भक्तीचं फळे म्हटले? माझ्याकडून घोर कृत्य घडले. 4 मांजरीची पिलं मारल्या गेली. देवा, पण देवा, मी तुझा निष्ठावान सेवक आहे, मी भक्त आहे तुझा. देवा, जोपर्यंत तू या मांजरीच्या 4 पिलांना देवा या आव्याच्या बाहेर जिवंत काढत नाही, तोपर्यंत माझं संपूर्ण कुटुंब आणि अन्न आणि पाण्याचा त्याग करते. आणि बसले बसणारा ते कोण? कुटुंब. नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गाण, जीव हरिनामात झाला वृंदावन. सखा गणवात तुरे तुझ पंच प्राण, माऊलीची माया मन आभाळा समान, भेटी झाला रे लागला. विठ्ठला विठ्ठला पंढरी
वृंदावन सखा गणगोत तुरे तुझ पंच प्राण माऊलीची माया मन आभाळा समान भेटी चालला रे लागला लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 पंढरीच्या माझ्या विठ्ठला 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 कुंभाराच्या भजनाचा पराक्रम बघा. पांडुरंग परमात्म्यानं त्या भजनाची दखल घेतली. पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, तिसरा दिवस झाला, आवाज शांत झाला. चौथ्या दिवशी फक्त जळालेली राख होती आणि तो आवाज पक्की झालेली मडकी शिल्लक होती. कुंभार उठला. कुंभारानं एक एक मडकं असं बाजूला केलं. पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीचा परिणाम बघा. शेवटचं मडकं राहिलं होतं ते सगळी मडकी बाहेर काढली. शेवटचं मडकं शिल्लक होतं. कुंभारानं डोळे झाकले, म्हणले देवा आयुष्यभर साधना केली तुझी. डोळे उघडले नाही कुंभारानं आणि शेवटी त्या मडक्याला हात लावला. कुंभारानं डोळे उघडले आणि सहज आत डोकला. भगवंताच्या भक्तीचा परिणाम बघा. जी 4 पिलं जन्माला घातली होती ना मांजरीनं, ती आव्यामध्ये 3 दिवस होती, पण 4ही पिलं आनंदानं त्या मडक्यात खेळत होती. हा त्या भक्तीचा परिणाम आहे. असा जो कोणी भाविक भक्त असेल तो माझ्या पांडुरंग परमात्म्याला या त्रिभुवनात आवडतो. ही देवाची आवड सांगितली पांडुरंग परमात्म्याची. भक्ताहुनी देवा आवडते काही, त्रिभुवनियान नाही तुझे तुकोबा. एकदा भक्त आवडला की तो देव करतो काय. अभंगाचं दुसरं चरण. आवडे वैकुंठ चिरता सागर आवडे वैकुंठ चिरता सागर नावडे वैकुंठा शिराचा सागरा नावडे वैकुंठा वैकुंठ शिराचा सागरा धरणी अंतरी राहे दाता धरणी अंतरी राहे दाता आवडे वैकुंठ रे दादने आवडे नावडे वैकुंठ क्षीराचा सागर धरोणी अंतर राही दासा. तो भगवान परमात्मा असा जो कोणी राखा कुंभारासारखा भक्त असेल त्याच्याकरता तो वैकुंठाचा त्याग करतो, क्षीरसागराचा त्याग करतो आणि भक्ताच्या अंतरंगामध्ये दास होऊन राहतो. झाला तो, आला तो वैकुंठावरून. ज्या सुखा कारणे ज्या सुखा कारणे ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोणी संत सदणी राहिला. आला तो गोपाळांकरता नाच नाच नाचला हो जगाचा मालक. गोकुळात रंग खेळतो श्रीहरी मोहनात दंग राधिका बाबरी लावी तो लळा हा श्याम सावळा लागला तुझा रंग हा निळा सूरबासुरीचा मोहवी मनाला गोकुळात रंग खेळतो श्रीहरी. आला तो गोपाळांसमेत नाच नाच नाचला. काय केलं गोपाळांनी सांगा ना त्याच. करती नामाचे चिंतन रात्रंदिवस त्यांनी काय केलं.
देवाचं भजन केलं. गडी कान्होबाचे ध्यान, त्याचा परिणाम जगाच्या मालकानं वैकुंठाचा त्याग केला. हो, केला वैकुंठाचा त्याग. ती भक्ती तशी असायला हवी, भक्ती तशी असायला हवी. हो, ती भक्ती कोणी केली माहिती का? महाभारताच्या युद्धाच्या प्रसंगाच्या वेळेस एक पात्र होतं. त्या पात्राचं नाव होतं बर्बरीक. हा, भीमाची बायको हिंबडा राक्षसी, हिंबडा राक्षसीचा मुलगा घटोत्कच आणि घटोत्कचाचा मुलगा बर्बरीक. भगवंताला माहिती होतं, त्यानं शिवाचं इतकं भजन केलं. हार हार शंभो 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 शिव महादेवा शंभो कर्पूर करुणावतार संसार सारं भुजगे गृहार. हार हार शंभो 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 शिव महादेवा शंभो. आणि भगवान शिव त्याला प्रसन्न झाले. म्हटले माग काय मागायचं वरदान त्यानं, आणि भगवंतानी वरदानही दिलं. वेळ्या बघ, भगवंतानी वरदान दिलं. त्याच्याला 3 बाण दिले आणि त्या 3 बाणाची ताकद होती. एका बाणामध्ये तो युद्धाला जर उभं राहिला तर एका बाणामध्ये सगळं सैन्य मारण्याची ताकद त्याच्या एका बाणात होती. सृष्टी संपवण्याची ताकद त्याच्या एका बाणामध्ये होती. आणि भगवंताला माहिती होतं. भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना वेळा आहेत. हा बर्बरीक जर जिवंत राहिला ना, म्हटले बर्बरीक जिवंत जर राहिला ना तर तुझ्यासह मलाही मारील म्हणले. त्याला मारावं लागतं म्हणले. मग कसं मारता येईल, कसं मारता येईल हे त्याच्या आईला माहिती होतं. त्या शिवानं असं वरदान दिलं होतं, हे बघ जिकून बाजू कमकुवत असेल त्या बाजूनं तुला उभं राहता येईल. तो खरा कोणाचा मुलगा होता? भीमाचा नातू आहे. पण त्याला वरदान असं होतं, जिकून बाजू दुर्बल असेल, युद्धाच्या प्रसंगाच्या वेळेस जी बाजू दुर्बल होईल तिकून उभं राहावं लागेल. भगवंताला माहिती आहे, मी ज्या बाजूनं आहे ती बाजू सबल आहे, पण कौरव दुर्बल आहे, हा दुर्बलांच्या बाजूने उभा राहील. भगवंतानं ठरवलं आता याचं मुंडकं उडवायचं, नाही का? फार मोठी आख्यायिका आहे ती, फार मोठी आख्यायिका आहे. पण त्या बर्बरिकानं एवढं तप केलेलं होतं, त्याची दखल भगवान श्रीकृष्णाला घ्यावी लागली. आणि भगवान श्रीकृष्णानं त्याच्या पुढे हात जोडले, एका भिक्षुकाचं रूप घेतलं. भिक्षुकाचं रूप घेऊन सांगितलं, भवंती भिक्षां देई, दे भिक्षा. तो फार करण्यासारखा उदार होता. कोण? तो बर्बरिक. म्हटले चला संकल्प केला मी तुम्हाला दान देतो, पण मी मागेल ते दान मला द्यावं लागेल. बर्बरिक म्हटलं मी संकल्प पाणी सोडले, मी तुम्ही जे मागाल ना ते मी तुम्हाला देईल. म्हटले मला तुझं शिर हवंय. त्यांना मागचा पुढचा विचार केला नाही आणि स्वतःचं मस्तक भगवंताच्या चरणाकडे सुपूर्द केलं. पण त्यांना सांगितलं महाभारताचा युद्ध प्रारंभ आहे ब्राह्मणा, त्याला माहित नाही. देवाला जर माहित नसेल, म्हणजे देवाला असं वाटत होतं की याला कळना देव कोणी, पण त्याला माहिती होतं यानं ब्राह्मणाचं जरी रूप घेतलंय पण हा जगाचा मालक आहे भगवान वासुदेव. त्यानं देवाला विनंती केली, देवा मी शिर अर्पण तुम्हाला करतो, मी दान देतो, पण माझी विनंती तुम्हाला देवा काय का महाभारताचं युद्ध मला माझ्या डोळ्याने पाहता आलं पाहिजे. भगवंताने तथास्तु केलं आणि तो बर्बरिक स्वतःच्या डोळ्यानं युद्ध बघत होता. तो बर्बरिक युद्ध संपलं, सगळी कौरव मारली गेली. भगवान परमात्मा त्याच्याजवळ गेले, भिक्षुकाचं रूप घेतलं आणि त्याला वंदन केलं. आणि वंदन केल्यावर त्याला म्हणायला लागले, अरे बर्बरिका मी तुझ्यावर प्रसन्न आहे. त्यानं पहिला शब्द टाकला, देवा तुम्ही काय प्रसन्न आहात? तुम्हाला असं वाटलं तुम्ही एका ब्राह्मणाचं रूप धरलंय, मी तुम्हाला ओळखलं नाही देवा, पण मी ओळखलंय का विश्वाचा मालक आहे, तो माझ्याकडे दान मागतो, याच्यासारखं भाग्य काय माझं असेल देवा? अख्खं जग तुम्हाला हात जोडतंय, पण देवा तुम्ही या बर्बरिका पुढे हात जोडत होता, याच्यात मला आनंद आहे. असा जो कोणी भक्त असतो त्याच्याकरता जगाचा मालक वैकुंठाचा त्याग करतो, त्याच्याकरता वैकुंठाचा त्याग करतो. आणि खात्या श्यामला वरदान दिलं त्या बर्बरिकाला, हे बघ मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, तू श्याम माझ्या नावानं मृत्यू लोकामध्ये जन्माला येशील, राजस्थान गावात खाटू गावात, आणि तिथं नाव काय धारण करशील? श्याम, म्हणजे ते आत्ताचं खाटू श्याम. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. 3 बाण के धारी 3 बाण चलाओ ना, मुश्किल में दास तेरा अब जल्दी आओ ना. हारे के सहारे
दास तेरा अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना, अब जल्दी आओ ना. अशा भक्त करता तो वैकुंठाचा त्याग करतो आणि त्याच्या अंतरंगामध्ये वास्तव्य करतो. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरि जय जय हरि जय हरि हरि जय रखुमाई. हरि जय जय हरि जय विठोबा रखुमाई. हरि जय हरि जय हरि मपनी दबा बदा मपरी मपरी जय 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 हरि जय जय विठोबा हरि रखुमाई रखुमाई विठोबा रखुमा विठोबा. हरि जय हरि जय विठोबा रखुमाई. हरि जय रखुमा हो गणित गणित नीर जनीर 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. 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 विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई मान दुखायला लागली. सर्व भावे सर्वस्वे त्यांचे कोड, तुळशी दळ कोड करून घ्यावे. त्याचं भजन असं करा, त्याच्या चरणावर स्वतःचं चित्त समर्पित करा. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ येऊनी गोपाळ. त्या भगवान परमात्म्याचं भजन करा. आणि एकदा की त्याचं भजन केलं, तो जगाचा मालक तुम्ही ज्या अवस्थेमध्ये असाल त्या अवस्थेमध्ये तुमचं रक्षण करण्याकरता येऊ शकतो. म्हणून खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याचं भजन करत चला.
भगवंताने गोड जन्म तुम्हा आम्हाला दिलाय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठला 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 विठला. हो हो, म्हणून त्याचं भजन एकदा हात वर करा सगळ्यांनी. कोण कधी जाईल आपल्याला सांगता येतं का हो? हा नाही का अभय दादा, मी तुमच्या समोर पोपटासारखं बोलतो, पण मलाही कधी जावं लागेल कळणार नाही का? सुरेश पाटील राहू दे आता 10 वाजेपर्यंत. सगळ्यांनी एकदा प्रेमानं. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत शेवटी वा काळ बांधून येईल, सरत शेवटी वा. सरत शेवटी वा काळ बांधून येईल, सरत शेवटी वा. आमचे काय जाईल, एका जनाधारी आमचे काही जाईल, आई जाईल, काही जाईल, आई जाईल. काही जाईल. टाळी टाळी हा. पिंगळा 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 नाधारी, बोले बोला तो देखा पिंगळा नाधारी. बोली बोल बोले बोलो तो देखा पिंगळा नाधारी. वाजवा टाळी टाळी. कुठंही बसा, कोणत्या आवाजात भगवंतापर्यंत आपल्याला तो नाम घोष पोहोचवायचा आहे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. वर्तमान कोटे दादा वर्तमान कोटे. लटकने बोलो आम्ही वर्तमान खोटे, लटिकेने बोलो आम्ही वर्तमान खोटे, लटकने बोलो आम्ही वर्तमान खोटे. लटिकेने बोलो आम्ही वर्तमान खोटे. भिंगा गे बाई भिंगा, भिंगा गे बाई भिंगा. भिंगा ग बाई भिंगा, भिंगा ग बाई भिंगा. भिंगा गे बाई भिंगा गे बाई भिंगा गे बाई भिंगा. भिंगा ग बाई भिंगा ग बाई भिंगा ग बाई भिंगा. अवघा 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 धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे. अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, अवघा धांगड धिंगा गे, धांगड धिंगा गे. ताली ताली हाँ. साथ साथ भोजन में और साथ साथ भजन में बहुत आनंद आता है. इथं जर टाळ्या वाजवल्या नाही, टोल नाक्यावर टाळ्या वाजावं लागतील. टोल नाका हा. वाजवा वाजवा. घुळ घुळ वाजती टाळ, झण झण नाद साळ. गुळ गुळ वाजती टाळ, धन धन नाद टाळ. निर्गुण निराकार माझा माहुर माझ धाव. निर्गुण निराकार धन माहुर माझा गाव. निर्गुण निराकार माझा माहुर माझा धाव. निर्गुण निराकार धन माहुर माझा गाव. शकून 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 सासा भया आली माई माझी गा. शकून सांगा बया, बाई माझे नाव. शकून सांगा भया, बाई माझे नाव. शकून सांगा भया. बाई माझे नाव. आताचं सातवण घ्या गा कोणी, घ्या गा कोणी, घ्या गा कोणी. कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये. कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये. कुंकू घ्या कोणी काळामध्ये, कुंकू घ्या कोणी काळामध्ये. वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या. प्रेम नगरावारी सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी. हे मलाईची बाई मल्हारी बाई. मल्हारीची बाई मल्हारीची बाई. बल्लारीची माझ्या बल्लारीची बाई.
झणझणीत सोनसळा दिसतो सोजवळा झणझणीतो सोनसळा दिसतो सोजवळा झणझणीत सोनसळा दिसतो सोजवळा झणझणीत सोनसळा दिसतो सोजवळा बरवे पंढरपूर बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर बरवे पंढरपूर बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर आली टाळी हे जगलाय काळ दुसरा येईल हे जगलाय काळ हे तरी नाही काय नाही हे तरी नाही काय सरत शेवटी बा कळ बांधून येईल सरत शेवटी बा धरणी देवाची बा काळ बांधून घेईल धरणी देवाची बा आमचे काय माझाई तुमचे काय बाजाईले आई माझाईला काय बाजाईले बोले बोलो तो देखा महाभारी बिगडा मालवणी है बोली बोलत होते का बिगडा मालवणी है महाभारी बोले बोलो तो देखा बिगडा मालवणी है बोली बोलत होते का बिगडा मालवणी बिगडा मालवणी म्हणून तुका म्हणे भक्ती सुखाचा बांधिला आणिक विठ्ठला धर्म नाही नावडे वैकुंठ क्षीराचा सागर धरोणी अंतर राही दासा. या जगद्गुरु तुकोबराच्या अभंगावर माझ्या अल्पशा बुद्धीप्रमाणे गुरुवरांच्या कृपाशीर्वादानं बोलण्याचा तोडका मोडका प्रयत्न केला आहे. म्हणून खऱ्या अर्थानं या सेवेच्या निमित्तानं 4थ्या दिवसाच्या निमित्तानं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं ही सेवा माझ्याकडे सुपूर्द झालेली आहेत. म्हणून या सेवेकरता आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्वांची नावनिशी अगोदर झालेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आमचे उपसरपंच सुरेश पाटील राहून गेले, अभयदादा आहेत, बाळूकाका आहेत, ही सगळी मंडळी, आदरणीय संदीपानंदजी लहारी पाटील होते, त्यांनाही धन्यवाद देतो. आपण सर्वजण आहात. वातावरण खूप गोड आहे. आप्पा 10 मिनटं वरती झालेले आहेत माझ्याकडून. मी तुम्हा सर्वांचं क्षमस्व आहे. आणि थोडंसं आपण खाल्लेल्या भाकरीला जागणारा माणूस आहे. मी जवळजवळ माझं बालपण इथंच गेलं. 2-5-10 मिनिटानं तसं मी ओव्हर टाईम घेणार नाही तुमच्याकडून. ओव्हर टाईम नाही का घेणार नाही 10 मिनिटाचा. पण असो, वातावरण गोडी डॉक्टर साहेब. पण दुःखाची गोष्ट अशी आहे, ज्या मामांच्या घरी खऱ्या अर्थानं मी शिकलो, ज्या मामांच्याच घरी मी अध्यात्माचे धडे घेतले, असं मोठा लबडी परिवार आहे. ज्या मामांना नेहमी असं वाटायचं की मी कीर्तन करावं, नाही का. पण आज दुःख या गोष्टीचं आहे, मी कीर्तनाला गावात उपस्थित आहे, पण मामा कीर्तन ऐकायला आज हजर नाही. फार मोठी दुःखाची गोष्ट आहे. या लबडी परिवारावरील आमचे लहानी मामा आदरणीय वैकुंठवासी भानुदासजी विश्वनाथ लबडे पाटील आज आपल्यात नाही आहे. एक मोठ्या मनाचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आपल्यातून हरवलेलं आहे. खरं तर श्रद्धांजली गुरुजींनी पहिल्या दिवशी दिलेलीच आहे. आणि इतका मोठा आदर होता सुनील महाराजांचा त्यांना, तिने मी सांगायची मला खांद्यावर घेऊन नाचलेले मामांच्या घरी आलो का ते सांगायचे सुनील महाराजांचं कीर्तन झालं. ही जुनी जाणती माणसं, फार आपली माणसं पुढं जाताना या माणसाला फार आनंद वाटायचा, नाही का. आज मामा आपल्यात हयात नाही. मी वारकरी संप्रदायाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली त्यांना समर्पित करतो. आदरणीय परमश्रद्धेय रामगिरी बाबांच्या सान्निध्यात असणारे डॉक्टर विजयजी कोती पाटील आणि आमचे काका बीडी पाटील शेळके, या दोघांच्या वतीनं ग्रामस्थांच्या आग्रहाखातीर, सर्वांच्या आग्रहाखातीर ही सेवा माझ्याकडे सुपूर्द झाली. पण आपण सर्वांनाही खूप खूप धन्यवाद देतो. पहिली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणारविंद समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. क्षमा